डाळच. काय चालू आहे सध्या? सध्या आता इलेक्शनच वातावरण चालू आहे. वातावरण. काय चालू आहे पुऱ्या बाजूला काय? तसं बघायला गेलं तर नानांचंच नाव सगळ्यात समोर येते आमच्या इथं. आणि गेले मी इथं 20 वर्षापासून राहतोय. बरं. तसं बघितलं तर आजपर्यंत आम्हाला कुठली अडचण आलीच नाही. कुठल्या पाण्याची समस्या असो, पाईपलाईनची असो, आणि कुठले आम्हाला असे कामं जरी असले कागदपत्रांचे तरी नानांकडे गेले. आणि कधी कधी तर आम्ही असं तर नानांचा आमचा एवढा संपर्क बी नाही, पण जरी लग्नाला आम्ही आमंत्रण दिलं तरी नाना वेळोवेळी आलेले आहेत आमच्या प्रत्येक कार्यासाठी. इतर पण आहेत ना अजून उमेदवार? तसे बघायला गेले बरेच आहेत. बरं. पण सध्या आम्ही मी जसं इथं राहते मला जसं कळतंय तसं मी बघितल्यापासून तर नानांनीच आम्हाला भरपूर मदत केली पहिल्यापासून. आणि असं बी नाही की ओळख आहे म्हणून, असं राहायला आल्यापासून पण पाण्याची कुठली समस्या असली, टँकर असलं तरी आम्ही विचारलं, सांगितलं तरी आम्हाला एक तासाभरात तरी टँकरची सुविधा होत जायची. आणि पाण्याचा प्रॉब्लेम भरपूर दिवसापासून होता आम्हाला. पाईपलाईन मध्ये घाण पाणी येत होतं. तर नानाला सांगून परत रोड नव्हता आम्हाला बरेच दिवस. अर्धा रोड होता ना अर्धा नव्हता. तर अर्ध्या रोडचं काम म्हणजे पूर्ण करून दिलं आम्हाला. आणि पाईपलाईनला नवीन कनेक्शन जोडून हे करून दिलं. कसं वातावरण कसं काय दुसरं? नाही, यंदा नानाच फिक्स. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.